काल बेळगावला पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान विशाल बंधू अशी कुस्ती होती. आता कुस्तीचा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. आपण टाकलेला आहे. परंतु पंचांनी या साइडनं मधात आल्यामुळे ती कुस्ती स्पष्ट दिसत नाही. म्हणून हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तुम्हीच बघा आणि सांगा. लागलेले सुधीर बेडगे आणि संघटना हजारो कुस्ती शौकीनांच्या अंतःकरणात तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला अशिला आणि मला बऱ्याच जणांचे फोन मेसेज येत होते, जे की पैलवान सिकंदर शेख यांचे हितचिंतक आहे. त्यांचं म्हणणं आहे की कुस्ती झाली नाही, तुम्ही कसे निकाल दिलात, काय हे टाकलात. तर यात विषय पहिल्यांदा सांगतो, आपण काही पंच नाहीये, कमिटी नाही. आपलं काम एवढंच आहे की व्हिडिओ बनवणे आणि टाकणे. तो कुठलाही पैलवान असो, काय असो, आपलं काही संबंध नाही. ते लोकांनी ठरवावं कुस्ती काय झाली. कारण लोक सुज्ञ आहेत, हे आहेत आणि आपण निकाल देणं हे चुकीचं आहे ना. आपण आपलं काम काय व्हिडिओज टाकणे. बरेच पैलवान सिकंदर शेख यांच्या चाहत्यांचा फोन, मेसेज पण आलाय. "सर कुस्ती काय झाली? तुम्हीच सांगा. तुम्ही होताय तिथं." आता हे योग्य नाही ना मी सांगणं काय झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे बरेच जणांचे आले की "सर ते व्हिडिओ तुम्ही टाकलाय, चुकीचा टाकला, हे केला." ह्या गोष्टी लोकांनी ठरवावं. पंचांनी निर्णय चुकीचा दिलाय का चांगला दिलाय? आणि यात विशेष करून कौतुक आहे, की पंच कमिटी वगैरे कुस्त्या चांगल्या घेतल्या त्यांनी. बाहेरच्या परवानाच्या असून सुद्धा काटा कुस्त्या घेतल्या. हे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. एकही कुस्ती सोडवली नाही. शिस्तबद्ध मैदान होतं. खूप गर्दी होती. पैलवान सुधीर बिरजे त्या ठिकाणी पंच होते शेवटच्या कुस्तीला. ते स्वतः पैलवान आहेत. आणि त्यांनी नियोजन चांगलं केलं. परंतु याबद्दल निकाल देणं, आपण सांगणं हे चुकीचं आहे. मग आता त्या व्हिडिओमध्ये पंच एकदम मध्ये आल्यात. कुस्ती व्हायच्या टाईमला मध्ये आल्यात. त्यात माझा दोष काय? विशेष म्हणजे आपण ते पूर्णपणे व्यवस्थित दाखवू शकलो नाही. सगळी कुस्ती दाखवली चांगली, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये महत्त्वाच्या वेळेस पंच एकदम मधात आल्यात. त्यामुळं कुस्ती स्पष्ट दिसत नाही. आपण जे व्हिडिओ लाईव्ह केलो किंवा व्हिडिओ सेपरेट टाकलाय Facebook, YouTubeवर त्यावर स्पष्ट दिसत नाही. ह्या व्हिडिओतनं स्पष्ट दिसतंय आणि कुस्ती झाली किंवा न झाली, निकाल काय ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातनं मी सांगणं योग्य नाही आहे. त्यामुळं आपण काय पंच नाही. त्यामुळं तुम्हाला हे व्हिडिओ दाखवणं हेच काम आहे माझं. ठीक आहे, आता एखादा पहलवान आहे आपला, म्हणजे भारताचा पहलवान आहे आणि बाहेर देशातला पहलवान आहे. त्यात साहजिक एक कॉमन सेन्सचा भाग आहे. मानसशास्त्राचा जर अभ्यास केला, तर एखादा दुसऱ्या देशाचा पहलवान आहे, आपल्या देशाचा पहलवान आहे. तुम्हाला जवळचा कुठला पहलवान वाटतोय? किंवा महाराष्ट्राचा आहे, हरियाणा, दिल्लीचा आहे. त्यातला तुम्हाला जवळचा कुठला वाटतोय? किंवा जिल्ह्याचा आहे, दुसऱ्या जिल्ह्याचा आहे. तुम्हाला जवळचा कुठला वाटतो? गावातला आहे किंवा दुसऱ्या तालुक्याचा आहे. त्यावेळेस जवळचा कुठला पहलवान वाटतो? मग हे साधं प्रश्न आहे, की आपण कोणत्या पहलवानाच्या बाजूने असतो. परंतु ते दाखवता कामा नये. ज्यावेळेस आपण YouTubeवर काम करतो त्यावेळेस किंवा पंच असतोय, तर त्यावेळेस निरपेक्षपणाने काम करावं लागतंय. माझ्या घरातला जरी पहलवान असला, तरी तो हारला किंवा जिंकला, तरी तो व्हिडिओ टाकणं भाग आहे. तरच आपण निरपेक्षपणाने काम करतो. म्हणजे आपला जिंकला, आपण टाकलो आणि हारलं की टाकलं ना, असं नकोय. त्यामुळे मी निरपेक्षपणाने काम करत असतो. परंतु काही नाराज आहेत, हे चुकीचं आहे. आणि कुठल्याही पहलवानावर त्याच्या कुस्तीवर प्रेम असावं, एकतर्फी प्रेम नसावं, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कारण ह्या गोष्टी कुठेतरी घातक ठरू शकतात कोणालाही असो. म्हणून या कुस्तीकडं आपण कुस्ती म्हणूनच बघावी आणि कुस्ती ह्या काटा झाल्या, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं जे निकाल आहे, तुमच्या समोर आहे. मी वेगळं निकाल देणं, त्याच्यावर भाष्य करणं मला उचित ठरणार नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून शंकेचं निरसन व्हावं, या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला. कारण बरेच जण म्हणतात, "काय सर तुम्ही व्हिडिओ टाकलाय, कुस्ती निकाली झाली नाही, हे झाली नाही." बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी कॅमेरासमोर बोलू शकत नाही. परंतु आपल्याला सगळी पहलवान सारखी आहेत. काही जवळचे जरी असले, तरी त्यांच्याबद्दल आपण निरपेक्षपणाने काम करणं हेच महत्वाचं आहे.
आणि चुकून जरी मी कोणाला काय बोललो किंवा मेसेजला रिप्लाय दिलं तरी दिलगिरी व्यक्त करतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे कुस्तीचा व्हिडिओ दाखवलेला आहे. धन्यवाद.